वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. दरोडा पडला, पण 48 तासात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. बदाम गँग जेरबंद, 10 गुन्ह्यांचा पर्दाफाश. अहिल्यानगर जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी अवघ्या 48 तासात बेड्या ठोकत मोठी कारवाई केली आहे. खास रिपोर्ट. चिंचपूर पांगुळ येथे मध्यरात्री घरफोडी करून दरोडा टाकणारी बदाम गँग स्थानिक गुन्हे शाखेने अचूक माहितीच्या आधारे पकडली असून तब्बल 10 गुन्हे उघडकीस आलेत. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ गाव. 18 मार्चच्या मध्यरात्रीची वेळ. घरात पती पत्नी गाढ झोपेत असताना 6 दरोडेखोरांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. गळ्यावर चाकू ठेवत जीव मारण्याची धमकी देण्यात आली आणि महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत तसेच कपाटातील दागिने व रोख रक्कम असा 1,62,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी फरार झाले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपासाच्या मदतीनं पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपींचा माग काढला. मजले चिंचोली शिवारातील एका वस्तीवर आरोपी लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि थरारक कारवाई करत बदाम काळेसहित 6 आरोपींना ताब्यात घेतले. तपासात आणखी 3 साथीदार फरार असल्याचे उघड झाले. पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. हीच टोळी जिल्ह्यातील दरोडे, जबरी चोरी आणि घरफोडीचे एकूण 10 गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून 69 ग्रॅम सोन्याचे दागिने, विविध कंपन्यांचे मोबाईल, दरोड्यात वापरलेली शस्त्रे असा एकूण 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्य आरोपी बदाम काळे आणि त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरोडा टाकून फरार झालेल्या टोळीला अल्पावधीत पकडत स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले. दरोडा पडला, पण पोलिसांनीही दाखवली तितकीच वेगवान ॲक्शन. वेद बातमीचासाठी रफिक शेख व राजेंद्र उंडे, अहिल्यानगर. अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा वेद बातमीचा.